ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलवरील आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तो म्हणजे बघा, आता सुरू आहे अधिक मास, ज्याला मलमास, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात आणि काही साध्या ठोक्कळ भाषेत त्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून कळवा बरं का. बघा, अधिक मास आता हळूहळू संपत आलेला आहे. अगदी मोजकेच दिवस राहिलेले आहेत आणि ह्यानंतर येणार आहे 3 वर्षाने. मग तुम्हाला 3 वर्षानंतर न वाट बघावी लागेल अधिक मास येण्याची. म्हणून वेळ न घालवता, शेवट न चुकवता, शेवटचे 5 दिवस ज्याला पंचरात्र व्रत असे म्हणतात, हे खूप खूप महत्त्वपूर्ण आहेत. हे पंचरात्र व्रत म्हणजेच संपूर्ण अधिक मासाचे फळ देणारे व्रत आहे. हे व्रत गरुड पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर शास्त्रानुसार सुद्धा हे आहे, त्यामुळेच मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करत आहे. तर बघा, अधिक मासातील शेवटचे 5 दिवस म्हणजेच 11 जून, त्याचबरोबर वार आहे 11 जूनला गुरुवार आहे, त्याचबरोबर 12 जूनला वार आहे शुक्रवार, त्याचबरोबर 13 जून वार आहे शनिवार, 14 जून वार आहे रविवार आणि 15 जून वार आहे सोमवार. तर 11 जूनला एकादशी आहे आणि 12 जूनला द्वादशी आहे आणि प्रदोष काळ सुद्धा आहे बरं का. त्याचबरोबर 13 जूनला शिवरात्री आहे, जी प्रत्येक महिन्याला येते ती शिवरात्री आहे. त्यानंतर 14 जूनला दर्श अमावस्या सुरू होत आहे आणि 15 जूनला सोमवती अमावस्या आहे आणि तोच दिवस आहे हा अधिक मास समाप्तीचा. तर ह्या 5 दिवसात तुम्ही ह्या महिन्याभरात जे काही कार्य केले नसेल, जे काही संकल्प केला नसेल, कसलंच नामस्मरण केलं नसेल किंवा कोणतंच व्रत, अध्ययन, कथा ऐकल्या नसतील, तर ह्या 5 दिवसात अवश्य करा. तर कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी ज्या तुम्ही करा, ज्यामुळे तुम्हाला अधिक मासाचं पुण्य फळ मिळणार आहे. बघा, मी यापूर्वी पण चॅनेलवरती व्हिडिओ बनवले आहेत की अधिक मास ह्या महिन्यामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तरी पण आता आणखीन पुन्हा सांगते, कारण की शेवटचे 5 दिवस हे खूप खूप महत्त्वाचे आहेत. त्यापूर्वी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि आपल्या भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलचा परिवार मोठा करण्यास पाठिंबा द्या. चला तर मग, सगळ्यात महत्त्वाचं, जो वार गुरुवार आहे त्या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा वार आहे, त्याचबरोबर ब्रह्मांड नायकाचाच वार आहे आणि हा जो महिना आहे संपूर्णपणे भगवान विष्णूला समर्पित आहे. तर गुरुवारी एकादशी आहे, तर या दिवशी तुम्ही व्रतस्थ तर असताच. मग या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, तर सकाळी उठून सचेल स्नान करायचं आहे थंड पाण्याने. जर तुम्ही थंड पाण्याने स्नान केलं तर तुम्हाला ह्याचे 10 पट फळ मिळणार आहे. जर उष्ण पाण्याने केलं तर त्याचं फळ थोडंसं मिळतं, पण थोडं मिळतं. पण थंड पाण्याने जर स्नान केलं घरात बसून सुद्धा घरगुती, तरी तुम्हाला 10 पट फळ मिळणार आहे. विहिरीत केलं तर 20 पट, तलावात केलं तर 30 पट, नदीत केलं तर 40 पट, असं त्याचं पटीने वाढत जातं पुण्य बरं का. मग तुम्ही तीर्थक्षेत्री स्नान केलं तर 1000 पटीने फळ मिळतं. पण प्रत्येकाला तीर्थक्षेत्री स्नानासाठी जाणं शक्य होत नाही, म्हणून घरीच जेव्हा आपण स्नान करता थंड पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून स्नान करताना हर हर गंगे हर हर गंगे, अगदी साधा सोप्पा हा मंत्र म्हणत जरी तुम्ही स्नान केलं तरीही तुम्हाला तीर्थस्नान केल्याचे फळ मिळणार आहे. हा झाला पहिला महत्त्वाचा जो गोष्ट आहे ते. तर त्यानंतर स्नान झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करताना भगवान विष्णूच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला, प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच, नसेल तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तरीही चालते, रामाची असेल तरीही चालते, सत्यनारायणाची असेल तरीही चालते. तर बघा, म्हणजे हेच रूप जे आहे ते अनेक रूपं जरी घेतलेली असली तरी भगवान विष्णूंचं स्वरूप आहे. तर समजा माझ्याकडे बाळकृष्ण आहे, तर मी काय करते, सकाळी स्नान वगैरे करून
देवपूजा करून घेते. तर देवपूजा करताना आपण पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे बाळकृष्णाचा. पंचामृताने अभिषेक करताना प्रत्येक वेळेस अभिषेक करताना आपल्याला गंगाजल घालताना म्हणा, पंचामृताने घालताना म्हणा, आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा करू शकता, 108 वेळा करू शकता, तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकता. तर यानंतर स्वच्छ थंड पाण्याने पुन्हा आंघोळ घालून स्वच्छ पुसून बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. त्यांना गंध अक्षता लावून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर बाळकृष्णाला चंदनाचा लेप लावून घ्यायचा आहे, हळदीचा लेप लावून घ्यायचा आहे. यानंतर आपण बाळकृष्णाला तुळशीपत्र व्हायचं आहे. बघा, भगवान श्रीकृष्णाला तुळशीपत्र फार प्रिय आहे. तुमच्याकडे जर वस्त्र असतील बाळकृष्णाला घालायला तर बाळकृष्णाला तुम्ही वस्त्र परिधान करा. तर ही अशी छोटीशी आपली घरगुती भगवान विष्णूची सेवा करायची आहे आणि इतर देवीदेवतांची सेवा करून घ्यायची आहे, पूजापाठ करून घ्यायचा आहे. यानंतर नंबर 2 तो म्हणजे दीपदान करायचं आहे. तर दीपदान कसं करायचं आहे? आपण नेहमी तेलाचा दिवा लावतो, तर ह्यावेळी मात्र दीपदान करताना आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्यतो दीपदान हे 33 ह्या अंकात करायचं असतं, 30+3 ह्या अंकात करायचं असतं. त्याचंसुद्धा खूप महत्त्व आहे. मी महात्म्याच्याद्वारे कथासारच्याद्वारे सांगितलेलं आहे. 33 म्हणजे 33 कोटी, म्हणजे 33 प्रकारचे देवी देवता ह्यांना स्मरण करून आपण ते 33 दिवे लावायचे असतात. व 33 दिवे प्रत्येकाला जमतात का? प्रत्येकाच्या घरामध्ये 33 दिवे नसतातही. मग तुम्ही काय करायचं आहे, एक पंती घ्यायची आहे, त्यामध्ये 33 वाती करून त्या तेलात व्यवस्थित, तुपात व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत. तुपात घ्यायचे आहेत बरं का. जर तुम्ही तूप घरात खात असाल, बरेच जण उपवासाच्या दिवशी तुपच खातात, तेल खात नाहीत, तर तुपाचा दिवा तुपामध्ये त्या वाती भिजवून घ्यायच्या आहेत आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणून 3 वेळा भगवान विष्णूच्या मूर्तीला ओवाळून घ्यायचं आहे. आणि दीपदान तुम्ही घरी करू शकता, ते दीपदान तुळशीपुढे करू शकता, किंवा एखाद्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन सुद्धा ते दीपदान तुम्ही करू शकता. पण हे तिथे मी जे आता सांगितलं, जसं की पूजा करायची आहे, दीप प्रज्वलित करायचा आहे आणि तो मंत्र म्हणायचा आहे, आणि दीपक ठेवताना दीपकाच्या खाली, त्या दिव्याच्या खाली आपल्याला अक्षता टाकून मग तो दिवा ठेवायचा आहे. दिवा तसाच खाली ठेवायचा नाही. भले मग तुम्ही एखादं फूल ठेवा किंवा अक्षता ठेवा, त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. शक्यतो तांबडं धातूचं ताम्हण वगैरे असेल तरीही चालतं, नसेल तर अक्षता ठेवल्या आणि नंतर दिवा ठेवला तरी चालतं. हे झालं दीपदान. 3 4 नंबर आहे भोजन. यथाशक्ती अन्नदान करा, यथाशक्ती. अगदी जर समजा तुम्ही ह्या 5 दिवसामध्ये अगदीच जास्त नाही, पण एक ब्राह्मणाला भोजन घालू शकता. शक्यतो आजकालचे कलियुगामध्ये ना सध्या तरी ब्राह्मण भोजनासाठी येतच नाहीत. मग तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला वगैरे अन्नदान करू शकता. शक्यतो रोज एक असं 5 दिवस 5 जरी ब्राह्मणांना किंवा व्यक्तींना, गरीब व्यक्तींना, गरजू व्यक्तींना भोजनदान, अन्नदान केलं तर त्याचं पुण्यफळ मिळणार आहे. त्याचबरोबर दिवसभर नामस्मरणामध्ये विलीन राहा. बघा, ह्या ज्या 5 दिवसाच्या जर तुम्ही सेवा केल्या ना, तर ह्या 5 दिवसाच्या सेवा खूप खूप फळ देणार आहेत. म्हणजेच काय, शतपटीने लाभ मिळणार आहे, शतपटीने पुण्य तुमच्या पुढे उभे राहणार आहे. त्यामुळे हे नक्कीच करा. त्याचबरोबर नंबर 5 तुळशीचे पूजन करायचं आहे. जर मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही देवघराजवळ दीपदान करू शकता किंवा तुळशीजवळ दीपदान करू शकता. त्याचबरोबर आता बघा, हे पूर्वीच्या काळी कसं राजा लोक होते, ज्यांच्या घरी खूप गोधन वगैरे होतं, तर पूर्वीच्या काळी गायी दान करायचे. देशी गायी आपल्या असायच्या, त्या दान केल्या जायच्या. तर गोदान केल्यानंतर खूप पुण्य मिळतं. पण आता गोदान करणं होत नाही, तर मग तुम्ही काय करा, तुमच्या यथाशक्ती गाय आणि वासराची मूर्ती मिळते, पितळेची मिळते किंवा तांब्याची मिळते किंवा चिनी मातीची पण मिळते बघा. ती मूर्ती घेऊन तुम्ही तिची घरी आणून पूजा वगैरे करून ती मूर्ती तुम्ही ब्राह्मणाला सुद्धा दान करू शकता. त्याचबरोबर पुरुषोत्तम
पुरुषोत्तम भगवानचे आपलं विष्णू सहस्त्रनाम वगैरे वाचन वगैरे करा. वाचन जमत नसेल तर श्रवण तरी नक्की करा. तर हे एकादशीच्या दिवशी, त्याचबरोबर द्वादशीच्या दिवशी, त्याचबरोबर शिवरात्री दिवशी आणि अमावस्या दिवशी, शेवटी सोमवार अमावस्या दिवशी ह्या सर्व गोष्टी तुम्ही नक्की करा. तर ह्या 5 सेवा जर तुम्ही केल्या तर तुम्हाला शतपटीने फळ मिळणार आहे. तर अजिबात चुकवू नका ह्या 5 गोष्टी करायला. तर त्याचबरोबर तुमच्या घरी आपल्या इथे प्रथा पाडलेली आहे ती आपण शक्यतो जावयाचा मानपान म्हणा, लेकीचा मानपान म्हणा, ज्यांना आपण आपल्या इथे लेकीला लक्ष्मीचं स्वरूप मानतोच, त्याचबरोबर जावयाला विष्णूचं स्वरूप मानतो. तर त्या जोडींना बोलवून धोंडे जेवण खाऊ घाला. त्याचबरोबर 33 धोंडे, 33 अनारसे, एक चांदीचा दिवा, यथाशक्ती आपलं फलाहार, फळं फुले, त्याचबरोबर त्यांना वस्त्र हे घेऊन त्यांचा आदर सत्कार करा. ह्यामुळे सुद्धा आपल्यावरती, आपल्या परिवारावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा कायम आशीर्वाद राहतो. आणि त्याचबरोबर आपण हे जे करतो ते आपल्या मुलीच्या सुखी आयुष्यासाठी, सुखी संसारासाठी सुद्धा करत असतो. तर आजच्या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. नसेल आवडली तर डिसलाईक करा, पण करा. तुमचा अभिप्राय मला कळवा कमेंट बॉक्सद्वारे. चला तर मग भेटू पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. रामकृष्ण हरी मंडळी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचा मनापासून आभार.